हाय, हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. आणि आज आहे नागपंचमी. तर मी इकडे नागपंचमीच्या पूजेची तयारी करत आहे. तुम्ही बघू शकता. आज या व्हिडिओमध्ये मी नागाची पूजा नक्की कोणत्या प्रकारे केली हे तुम्हाला पाहावयास मिळणार आहे. सो सर्वप्रथम मी इकडे नागाचे चित्र काढून घेत आहे, 5 नागांचे. आणि त्यासाठी मी इकडे कुंकू वापरलेले आहे. तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे मी नाग काढून घेत आहे. तुम्हाला जमेल तसे त्याचं चित्र काढू शकता. अशा प्रकारे या दिवशी नागाचे असे चित्र काढून त्याची पूजा केली जाते. कागदावरही चित्र काढले जाते, पण मी इकडे चौरंगावर काढलेले आहे आणि त्याची पूजा केलेली आहे. त्यानंतर मी इकडे फोटो फ्रेमची स्थापना करून घेईन पुढे. पण याआधी मी असे 5 नाग काढून घेतलेले आहेत आणि त्यांची शास्त्र संगीत पूजा करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. इकडे मी पांढरी फुले वाहिली आहेत, त्याला हळदी कुंकूही वाहिले होते आणि मी अशी पूजा करून घेतली होती छोटीशी. त्यानंतर तुम्ही पुढे बघू शकता व्हिडिओमध्ये मी इकडे लाल कापड पांघरून घेतलेले आहे. आणि हा फोटो तुम्ही या आधीही व्हिडिओमध्ये बघितला असेल, ज्यामध्ये मी जीवतीची पूजा दाखवली होती. त्यामध्ये ही फोटो फ्रेम तुम्ही सर्वांनीच बघितली असेल. तर ही फोटो फ्रेम मी अशी लावलेली आहे. त्यानंतर ही 5-6 प्रकारची पानं भेटतात, जी आपल्याला नागपूजाला वाहायची असतात किंवा नागदेवतेला दाखवायची असतात. ते मी अशा प्रकारे इकडे मांडून घेत आहे. त्यानंतर मी पांढरी फुले लावून घेत आहे, इकडे अर्पण करत आहे देवाला. तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला याआधीही व्हिडिओमध्ये सांगितले होते की ही जी फोटो फ्रेम आहे त्याची पूजा तुम्ही संपूर्ण श्रावण महिन्यात करू शकता. त्यामुळे मी नागपूजा करताना या फोटोचीही पूजा केलेली आहे. सो अशा प्रकारे मी ताम्हणही ठेवून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. नागपंचमी साजरी करण्यामागे खूप कारणे आहेत, अनेक कारणे आहेत. सर्पदंशापासून संरक्षण, निसर्गाची पूजा आणि शेतीमधील नागांचे महत्त्व हे नागपंचमी साजरी करण्यामागे महत्त्वाची कारणं आहेत. सो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. पुढे मी फुले वाहिली आहेत ताम्हणामध्ये, कारण आपल्याला इकडे नागाची जी पूजा आहे ती करून घ्यायची आहे. तुम्हाला माहीतच असेल, आजकाल नागाच्या अशा मूर्त्या भेटतात बाजारात. सो मी अशी त्याच प्रकारे नागाची मूर्ती आणली होती आणि त्याची मी इकडे स्थापना करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर नेहमीप्रमाणेच आपल्याला जलाभिषेक करून घ्यायचा आहे आणि तो मी जलाभिषेक इकडे करून घेत आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. सो अशा प्रकारे आपल्याला जलाभिषेक करून घ्यायचा आहे नागावर, नागदेवतेवर. नागपंचमी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे, जो श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी नागाची पूजा करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. नाग हा हिंदू धर्मात महत्त्वाचा देव मानला जातो आणि त्याची पूजा करून सर्पदंशासारख्या धोक्यापासून संरक्षण मिळावे यासाठी सर्व देवांकडे आपल्याला प्रार्थना करता येते. त्यानंतर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघू शकता. मी इकडे दुग्धाभिषेक करून घेते आहे. जलाभिषेकानंतर आपल्याला दुग्धाभिषेक करून घ्यायचा आहे. तुम्ही आधीच्याही व्हिडिओमध्ये बघितला असाल. त्यानंतर हे बेलपत्र आहे, बेलपान, ते मी नागदेवतेला वाहत आहे. आणि ही इकडे वेणी आणली होती मी, कारण पांढरी फुलं ही शिवशंकरांना प्रिय असतात आणि नागदेवता ही शिवशंकराची आवडती असल्यामुळे त्यांना देखील पांढरे फूल वाहिले जाते. सो अशा प्रकारे मी पांढऱ्या फुलांची वेणी इकडे वाहिली आहे. हे मी जे नागदेवतेला अर्पण करत आहे याला धोत्र्याचे फळ म्हणतात. हे धोत्र्याचे फळ मी नागदेवतेला अर्पण केलेले आहे. हे बाजारामध्ये सहज मिळून जाते आपल्याला आणि श्रावण महिन्यात तर नक्कीच मिळते. आणि ही अशी पांढरी फुले मी दोन्ही बाजूंनी लावून घेतलेली आहेत, देवाला वाहिली आहेत, अर्पण केलेली आहेत. त्यानंतर इकडे 5 नागदेवतेच्या आकृत्या काढायच्या असतात. त्या मी इकडे तांदळाने काढून घेत आहे. नाग हा देवांच्या अवतारांशी म्हणजेच सगुण रूपांशी संबंधित आहे. सागर मंथनासाठी कुर्मावताराला वासुकी या नागाने सहाय्य केले होते. श्री विष्णूच्या
तमोगुणातून शेषनागाची निर्मिती झाली. भगवान शंकराच्या अंगावर 9 नाग आहेत, हे तुम्हाला माहीतच असेल. तर नाग पूजा आपण जेव्हा करतो तेव्हा 9 नागांच्या आकृत्या काढल्या जातात किंवा 5 नागांच्या आकृत्या काढल्या जातात. तर मी इकडे 5 नागांच्या आकृत्या काढून घेत आहे. पुढील प्रमाणे तुम्ही बघू शकता तांदळाच्या सहाय्याने. सागर मंथनाच्या वेळी भगवान शिव जेव्हा हलाहल विष प्यायले होते तेव्हा शिवाला सहाय्य करण्यासाठी 9 नाग आले होते. त्यांनीही हलाहलाचा अंश प्राशन केला. त्यामुळे शिवनागांवर अत्यंत प्रसन्न झाले. नागांनी समस्त सृष्टीचे रक्षण करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी मनुष्य नेहमी नागांची पूजा करेल असा आशीर्वाद नागांना दिला. तेव्हापासून 9 नाग मनुष्याला पूजनीय झाले. 9 नाग हे 9 प्रकारची चैतन्य लहरी ग्रहण करणारे घटक आहेत. तुम्हाला माहीतच असेल, सर्पयज्ञाच्या सांगतेचा दिवस म्हणजेच नागपंचमीचा महत्त्वाचा दिवस असे मानण्यात आले आहे. सर्पयज्ञ करणाऱ्या जन्मेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जन्मेजयाने वर मागा असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला. जन्मेजयाने सर्पयज्ञ थांबवला. तो दिवस होता नागपंचमीचा दिवस. नागपंचमीचे अजून महत्त्व असे की नागदेवतेला जाणा ज्याच्या शिरी श्रीकृष्ण काना कालिया मर्दनाची तिथी. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस होता श्रावण शुद्ध नागपंचमीचा. नागपंचमीबद्दल भरपूर कथा सांगितल्या जातात. त्याबद्दल आणखीन एक अशी की नागदेवतीची बहिणीवर माया, सदैव त्याची बहिणीवर छाया. 5 युगांपूर्वी सत्तेश्वरी नावाची एक देवी होती. सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता. सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करेल तिचे मी सदैव रक्षण करेल. त्यामुळेच या दिवशी म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते आणि तसेच आपल्या भावासाठी उपवास देखील केला जातो. नागपंचमीची माहिती अशी की नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. लोक घराच्या दारात किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढतात आणि त्याची पूजा करतात किंवा मी ज्या प्रकारे केली आहे त्या प्रकारे मूर्तीची देखील पूजा केली जाते. त्यानंतर नागदेवतेला नैवेद्य दाखवला जातो. नागदेवतेला दूध, लाह्याचे शंकरपाळी आणि इतर नैवेद्य दाखवले जातात. गूळ खोबरं हा देखील नैवेद्य चालतो. दूध दाखवले जाते नैवेद्यासाठी. त्यानंतर उपवास केला जातो नागपंचमीचा. काय करू नये या दिवशी हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. या दिवशी काही गोष्टी टाळल्या जातात, जसे की धारदार वस्तू वापरणे, शेतीची कामे करणे किंवा घराचे बांधकाम करणे यासारख्या गोष्टी शक्यतो टाळल्या जातात. त्यानंतर नागदेवतेची आरती केली जाते. नागपंचमीच्या वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या जातात. जिवंत सापांना त्रास देऊ नये यासाठी किंवा त्यांचे संरक्षण करावे यासाठी नागपंचमी हा उत्सव साजरा केला जातो. नागपंचमी हा सण केवळ धार्मिक दृष्ट्याच नाही तर इकोलॉजिकल दृष्ट्याही महत्त्वाचा आहे. नागांचे पर्यावरणातील महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या संरक्षणाची गरज व्यक्त करण्यासाठी नागपंचमी साजरी केली जाते. मी देखील इकडे नागाची पूजा मांडून घेतलेली आहे. व्यवस्थित नागांच्या आकृत्या काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी नागाला दूध नैवेद्य म्हणून दाखवलेले आहे. तुम्ही बघू शकता इकडे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवू शकता, पण माझ्याकडे जे उपलब्ध होते ते मी नैवेद्य म्हणून दाखवलेले आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे मी गोडाचा शिरा बनवला होता, तो मी नैवेद्याला दाखवलेला आहे. आणि एक फळ म्हणून मी इकडे केळं ठेवलेलं आहे नैवेद्यासाठी. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला माहीतच असेल नागांना चंदनाचा सुगंध हा खूप आवडतो.
सापांना किंवा नागांना चंदनाची झाडे खूप आवडतात. चंदनाची झाडे त्यांच्या दाट पानांमुळे नागांना प्रिय आहेत. त्यामुळे मी इकडे चंदनाचा सुगंध असलेला एक धूप लावून घेत आहे. चंदनाचा सुगंध हा नागांना अतिशय प्रिय असल्यामुळे मी चंदनाचा धूप इकडे लावलेला आहे. आणि अशा प्रकारे मी नागदेवतेची आरती करून घेत आहे. तुम्ही बघू शकता माझी पूजा ही मांडून झालेली आहे आणि त्यानंतर मी नागदेवतेची आरती करून घेत आहे. अशा प्रकारे नागाच्या 12 मिती तर तुम्हाला माहीतच असतील. जर तुम्हाला माहीत नसतील तर मी तुम्हाला सांगत आहे की भारतात पूजल्या जाणाऱ्या नागाच्या 12 मिती आहेत. यांना अनुक्रमे अनंत, वासुकी, शेष, पद्म, कंबला, कर्कोटक, अश्वितारा, धृतराष्ट्र, संकपाल, काल्य आणि तक्षक आणि पिंगला असे म्हटले जाते. हे 12 नागाचे विशिष्ट पैलू आहेत. नागपंचमीच्या दिवशी तुम्ही दिवसभर किंवा तुम्हाला वेळ भेटेल तसं ओम नागदेवताय नमः, ओम नमः शिवाय नमः या मंत्राचा जप करू शकता. अशा प्रकारे ही पूजा माझी इकडे संपन्न झालेली आहे. मी नागदेवतेला हळदी कुंकू वाहिले आहे आणि त्यानंतर मी स्वतः देखील लावून घेतलेले आहे. आणि मी अशा प्रकारे नागपंचमीची छोटीशी पूजा केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्या व्हिडिओला असाच सपोर्ट तुमचा असू द्या. तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे बघण्यास मिळतील. अशा प्रकारे नागदेवतेची पूजा मांडता येते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझा व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू फॉर वॉचिंग.